बदलापूरकर अखेर ज्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहे। बदलापूर शनीनगर सर्वोदय नगरला जोडणारा जो तात्पुरता पूल होता तो वाहून गेला होता। त्यानंतर आता चांगल्या पुलाचं काम जे आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर आहे आणि त्याच मध्ये बदलापूरकरांना आनंदाची बातमी मिळते। वरुण दादा आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। नेमकं कधी जे आहे हे काम पूर्ण होणार आहे हे देखील आपण आता विचारणा करणार आहोत। दादा, कधीपासून काम सुरू होणार आहे आणि काय बोलाल, काय माहिती द्या? कामाला सुरुवात झालेली आहे, परंतु पावसामुळे जे काम रखडलेलं होतं आणि काही तांत्रिक बिघाड होता त्यामुळे थोडं डिले झालंय। आता पर्याय पूल सुद्धा या ठिकाणी बांधून देण्यात येणार आहे पुन्हा एकदा, आणि आरसीसी पुलाचं काम सुद्धा कालपासून चालू झालेलं आहे। स्टील बांधणी वगैरे सगळं चालू आहे, प्लॅन वगैरे आलेलं आहे। येत्या 6 ते 7 महिन्यात आरसीसीचं काम होणार आणि चांगल्या दर्जाचं काम करण्यात येणार, आणि पर्यायी पूल जो आहे जो स्टीलचा लोखंडाचा बनवला होता तो सुद्धा पुन्हा बनवण्यात येणार आहे। ते पण येत्या 1-2 दिवसात चालू होईल आणि 1-1.5 महिन्यामध्ये जेवढा वेळ लागतो त्यात आम्ही बांधून देणार। जी नागरिकांची गैरसोय होत होती, इथून अवघा 200 ते 250 मीटर त्यांना फिरून जावं लागत होतं, ती आता त्यांची जी कळकळीची विनंती होती माझ्यापर्यंत, मी त्यांचा हा मार्ग मोकळा करून दिलेला आहे। पर्यायी पूल जो आहे तो आताचा कसा असणार आहे? पूर्वी जो होता प्लायवूडचा तसाच आहे की आता जरा व्यवस्थित धोकादायक नसणारा पूल आहे? आता धोकादायक नसणार, चांगल्या दर्जाचा आम्ही देण्याचा प्रयत्न करू नक्की। पुलाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? 6 ते 7 महिने जातील। शेवटी कॉन्क्रीटचं आहे, त्या टेक्निकली इंजिनियर लोक त्यांनी 6 ते 7 महिने सांगितलेत, आणखी 1-2 महिने पुढे मागे होतील, पण चांगल्या दर्जाचं काम आम्ही करून देणार। प्रकाश सावंत सर आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी विचारायचंय की पुलाचा जो पूल हा बनतोय त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्था कशी सुधारेल? आता जो आहे माझ्या माहितीनुसार इथून बाईक आणि 4 व्हीलर सुद्धा जाईल असं आम्ही प्रोव्हिजन करणार आहे। मागे जो होता तो पादचारी पूल होता, आता लोकांचा थोडा फ्यूल एफिशियन्सी पण ते पण होईल। रिक्षावाल्यांची सुद्धा जे त्यांना पेट्रोल सीएनजी जे जास्त लागत होतं तिथून फिरून येण्याकरता आता ते सोप्या मार्गाने होईल, तिथे त्यांची पण बचत होईल, नागरिकांचे सुद्धा पैसे थोडे वाचतील, हेच आमचा हेतू। आपण जे आहे आता दादांशी बोलूया की दादा, ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत लांबून मार्ग त्यांना फिरून जावं लागत होतं, खूप छान काम करत आहात, काय? पहिला तुम्हाला दिवाळीच्या सर्व शुभेच्छा। आज या ठिकाणी गेले कित्येक वर्ष मी म्हणजे हा इथला मी तसं म्हणाल तर जुना रहिवासी आहे, पण कालांतराने त्या पावसाच्या महापुरामुळे आम्ही तो शिलांतर आम्ही त्या तिकडे केलेलं म्हणजे पलीकडे गेलो। पण इथे ज्या सुविधा आहेत, इथली जी नाल आहे शनीनगरची ती आमच्याशी जोडलेली आहे, आणि मी ज्यावेळी ह्या इथे वरुण मातेंच्या प्रचाराच्या निमित्त जेव्हा त्याची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आम्ही एक नारळ आणि श्रीफळ वाढवण्याचं काम आम्ही येऊन शनी मंदिरामध्ये केलं। ते करत असताना तिथे जमलेले माझे मित्रमंडळी होते, ते म्हणाले बघा, मी म्हणतो वरुण मात्रे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे, तर मग ते काय म्हणाले, अरे सावंत काका असं, तर एक आमचं कळकळीची विनंती आहे, सर्व ज्येष्ठ नागरिक होते माझ्या वयाचे सर्व, तर ते म्हणाले की हा जो पर्याय रस्ता जो तात्पुरता बेसवरती केलाय, वाहून गेलेला आहे, तर त्या संदर्भात तुमची त्या प्रतिक्रिया म्हणजे तुमचं मत काय आहे? तर मी म्हटलं तुम्ही तुमचं मत मांडत, तर ते म्हणाले जो ह्या पिरियडमध्ये ह्या इलेक्शनमध्ये आमचा हा फूल जो आहे म्हणजे तात्पुरता फूल आणि कायमस्वरूपी जो फूल आहे जो कोण करून देईल त्याच्या पाठीमागे संपूर्ण शनीनगर आहे, ते सर्व रहिवासी आहेत, ते म्हणले आम्ही तुमच्या पाठीशी राहू। आणि 2 दिवसाचा शब्द होता, आणि त्याप्रमाणे माझे मित्र संतोष महाजन, विजय आयरे म्हणून, रमेश पिंगळे म्हणून आमचे सर आहेत, सूर्यवंशी सर आहेत, हे आमची जुनी जाणती मंडळी आहेत, रघुनाथ मोरे आहेत, मग त्यांना आम्ही काय म्हणून मी शब्दपत्र दिला तो कायम देऊ, नुसतं तात्पुरतं आम्ही असं काम नाही करणार, जाण्याच्या पावलवाटात किंवा तुम्ही जा असा हा जो एवढा मोठा वर्षा, तर त्याची आम्ही वामनशेठ म्हात्रे साहेबांसोबत चर्चा केली, वरुण शेठ बरोबर सपनाताईवर चर्चा केली, आणि आपण त्याच्या निष्कर्षावरती आलो की ज्याच्या लोकांना असे फुलधापा देऊन किंवा शोबाजी करून आश्वासन द्यायची नाही, प्रत्येकाच्या कामाला जेव्हा चालू होईल त्याच वेळी येऊन तुमच्या इथे तुमच्या हस्त्यात श्रीफळ वाढू देखील सांगण्यात येते की आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, म्हणून जे आहे मी त्याचं अगोदरच सांगितलं की निवडणुका तोंडासमोर आहेत म्हणून मी काम करत नाही। मी ज्यावेळी सुरुवातीच्या 2-3 दिवसापूर्वी तेच बोललो आणि आता पण तेच बोलतोय की येणारा जो निवडणूक तोंडावर केलं आम्ही फक्त बोललो असतो, आणि त्याच दिवशीच आम्ही इथे येऊन नारा फोडला असता। प्रत्येक आपण या इथे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना स्वतः आणली,
इथले जे रहिवासी आहेत त्यांच्याशी गाठीभेटी, त्यांच्याशी एका दिवसात हे काम नाही झालं भाऊ ताई. मी त्या सर्व जणांशी, जे आमच्या महिला भगिनी आहेत, आमचे पदाधिकारी, त्यांच्याशी संपूर्ण मी ह्या समस्यावरती चर्चा केली आणि हा शेवटी चांगला दिवस आज ह्या म्हणजे शुभारंभ फुलाचा सर्वांच्या हस्ते आपण इथे केलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही सर्वांनी आम्हाला कॉपरेट करायचे. तुमचे पण आम्हाला गरज लागणार आहे. आम्ही मीडिया असेल तरच ते पुढे आमची जी परिस्थिती आहे, आम्ही कामाचा लेखाजोगा आहे ते फक्त घेऊन जाण्यासाठी. पूल जो आहे तो चांगला बांधा, नाहीतर पुन्हा एकदा आम्हालाच यावं लागेल. नाही तशी वेळ येणार नाहीये. नाही तशी 100% काम होईल. हा ठीक आहे, धन्यवाद दादा. आपण जर बघितलं असेल की तात्पुरत्या पुलाची देखील आपण लाईव्ह केला होता आणि तो अतिशय भयानक होता. मात्र आता बदलापूरकरांसाठी खूप आनंदाची बातमी इथे आहे. सपनाताई आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद चालू आहे. नमस्कार. तुमचा पहिला प्रश्न तर होता की निवडणुका आल्या म्हणून का. तर असं नाहीये. ज्या वेळेला वरुण दादा आणि आम्ही दोघं ज्या वेळेला दिवाळीच्या शुभेच्छा देत फिरत होतो, म्हणजे सगळ्या लोकांना भेटत होतो, त्यांच्या भेटीगाठी घेत होतो, त्यावेळेला महिलांचा म्हणजे त्यांना नाही का कळकळी होती त्यांची की ताई आम्हाला आधीच कामाच्या व्यापातून, म्हणजे स्टेशनला जो 5 मिनिटाचा रस्ता आहे तो आम्हाला अर्धा तासाने करून फिरून जावा लागतोय. तर आमच्यासाठी तो एक पुलाची आमची तेवढी मागणी होती. म्हणजे प्रत्येकाच्या, म्हणजे तो लहान मुलगा असो, आम्ही फिरत असताना 2-3 लहान मुलं आली की आम्हाला शाळेत जायला सुद्धा त्रास होतोय. हा, तर मग त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे, निवडणुका तर आहेतच, पण ज्या टायमाला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या टायमाला मग आम्ही हा प्रश्न आमचे वामनदादा यांच्या कानावर टाकून या सगळ्या गोष्टीला. इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं की जो पूल यांना बांधून देईल त्यांनाच मतं मिळतील. आपण देखील आता जे आहे नगरसेविका पदासाठी उभे राहत आहात, काय वाटतं, ग्रीन सिग्नल मिळाला आहे का? हा, म्हणजे काय 100%. इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत आपण. अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांना इथून पूर्ण फेरा मारून जे आहे जावं लागत होतं, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. या पुढे या. तुम्ही दोघी चालेल, रहिवाशांचीच घेते मी. हो, तुम्ही फेरा मारून जात होतात का लांबून? हो, फेरी मारूनच जात होते. आणि हा जो प्रकल्प आहे आजचा, जो आमचा वेळ वाचवायचा प्रयत्न चालू आहे आणि तळागाळातल्या लोकांची जर मनं खुलली तर ते स्वतःहूनच मत द्यायला मागे पुढे बघत नाही. म्हणून जो आमच्यासाठी हा जो प्रयत्न आहे तो खूप आनंददायी आहे आणि सगळ्यात उत्स्फूर्त आहे. हा प्रकल्प प्रोजेक्ट चांगला आहे, लवकरात लवकर व्हावा आणि आमचा वेळ वाचावा आणि म्हणून या शनीनगरचा असेच प्रगती होत राहावी हीच मनोकामना आणि दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. मॅडम, याआधी देखील तुमच्या रहिवाशांनी जे आहे अनेक ठिकाणी मागण्या केल्या असतील ना की आम्हाला पूल बनवून पाहिजे आहे, असं काय वाटतं, शिवसेना पक्षाने ही मागणी पूर्ण केली का? ही मागणी शिवसेना पक्षानेच पूर्ण केलेली आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. फक्त शिवसेना म्हणजे शिवसेनाच. यंदाच्या वर्षी वोट शिवसेनेलाच. या ना दादा इकडे. काय बोलाल, कसं वाटतंय? सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज जे नवीन ब्रिजचं काम सुरू करत आहेत वरुण म्हात्रे साहेब, तर त्यांचं अभिनंदन आहे. ह्याच्यापूर्वी पण आम्ही सीओ साहेबांना 2-3 ऍप्लिकेशन दिलेले आहेत आणि आमच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. शनीनगर सहकारी संघातर्फे भरपूर धावपळ आम्ही केलेली आहे आणि आता प्रभागाची विभागणी चेंज झाल्यामुळे आता बरेचसे लोक त्याच्या कामामध्ये इंटरेस्टेड आहेत. परंतु मला एक गोष्ट सांगायची वाटते की हा जो ब्रिज प्रोजेक्ट आहे तो झाला मात्र आहे, पण प्रोजेक्टला काहीतरी टाइम लिमिट असेल ना. टाइम लिमिट आहे का? टाइम लिमिट किती महिन्यात होणार की 8 दिवसात? काय सांगितलेलं कोणी मुख्याधिकाऱ्यांनी? मुख्याधिकाऱ्यांकडे आम्ही 2-3 वेळा गेलो, 3-4 वेळा गेलो. ते मला मी येतो, त्यांनी 2 फेऱ्या पण मारल्या, परंतु काम एवढंच काय गतीला आलं नाही. आता बरेचसे लोक काम करत आहेत. परंतु आता माझा एकच प्रश्न आहे की जे काम त्यांनी सुरू केलेलं आहे साहेबांनी, त्याला टाइम लिमिट आहे की नाही, त्या इंजिनियरचं डिझाईन आहे की नाही, की काय कुठच्या दृष्टीने तो काम होतंय पूर्ण, हे काम झालं किंवा काम होतंय असं नाही. काम झालं का? काम सुरू झालेलं आहे, कामाचा प्रोजेक्ट आहे किंवा मला तर असं वाटतं की साहेबांनी ब्रिजचं डिझाईन इथे लावावं नाही. हा, आता कसं बोला, म्हणजे जे काम आहे ना ते टेक्निकली आणि स्टँडर्ड पद्धतीने करा. म्हणजे लोकांचं आपण किती जरी म्हटलं ना प्रेमाने, इथे 50 लोक ते जमलेले, पण 50 लोकांचं मत अंतर्गत मत वेगळं असतं. जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजिकली किंवा एकदम प्लॅनिंग मध्ये तुम्ही जर काम करत असाल ना तर त्याचा डिस्प्ले तुम्हाला व्यवस्थित झाला पाहिजे. तर त्याचा फायदा मी म्हणतो या गोष्टीतून. संतोष कदम, शनीनगर. तर या ठिकाणीतील एक जे नक्कीच रहिवासी जे आहे संतोष कदम सर, त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की काम जे आहे फक्त बोलले जात आहे की लवकर होईल, मात्र त्याचं स्ट्रक्चर जे आहे, पूल कसं असणार आहे, कधी तयार होणार आहे, हे संपूर्ण जी माहिती आहे ती देखील इथे लावण्यात यावी. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.